नमस्कार मित्रांनो. तर आपल्या घरात भूत कसं आहे त्याला कसं ओळखायचं आम्ही सांगणार. हे तांब्या भटकन थांबला समजा. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या यूट्यूब चॅनलवरती. स्वागत. तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर आणि ब्लॉग होणार आहे थोडासा कमी. तर बघू शकता इकडे आमची मॅडम आमच्या पाठीशी म्हणजे बाजूलाच उभी आहे, पाठीशी नाही. आणि बघू शकता मित्रांनो इकडे आपले दोन्ही शंगू मंगू मस्तपैकी किधर गेले बाबा. हा आहे बघा, मस्तपैकी टी व्ही बघत आहेत आणि मॅडम करते आता मस्तपैकी चहाची तयारी. आपण चहा पिऊन जाणार आहोत बाहेर. आणि मॅडम बघा, तुम्ही बघू शकता किचनमध्ये मस्तपैकी एकदम गरम दूध केले मॅडमने. कुठे आहे दूध तुमचं, सॉरी. आणि मस्तपैकी इकडे 3 कप चाय काढून ठेवली मॅडमने. मॅडमसोबत मस्तपैकी चाय पिऊया आणि मग आपण निघूया बाहेर. जे बाहेरची काम आहे ती करून घेऊया फटाफट. बरोबर ना? बरोबर आहे का चुकीचं आहे? येस. इकडे या, इकडे या, ब्लॉगमध्ये या. हे सगळी कामं करूया खतम. तुम्हाला माहिती आहे आमचं संध्याकाळचा मेन रुटीन आहे खाने का पिणे का, फिर उसके बाद 9 बजे और खाने का. तर हे खाल्ल्यानंतर आम्ही बाहेर आणि आमची जी पण काम आहे ती करून परत येणार आहोत. येस. तर भेटूया पुढे. तर मित्रांनो, आम्ही इकडे बसलो चहा चपातीचा नाश्ता करण्यासाठी, कारण की आम्ही सकाळी पण चहा चपाती आणि संध्याकाळी पण चहा चपाती. लहानाचा मोठा झालो पण आमची काही चहा चपाती सुटलेली नाही मित्रांनो. ते माझा गिलास आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला बसला आमचा बॉडी बिल्डर. आणि इकडे बघू शकता आरव पण बसला माझ्या बाजूला, कारण की हा टायमिंग आमचा फिक्स असतो रोज संध्याकाळी बसणं नाश्ता करण्याचा. आणि बघू शकता मित्रांनो किती अन्याय आहे. आम्ही बसायचो जमिनीवरती आणि आमचे मॅडम बसतात सोबत. जनता इसका जवाब माग रही है. कुठपर्यंत अन्याय सहन करायचा. तांदळाची गुणी अंडी कसं वाटतं ते? तर मित्रांनो, मी जे बोलतो ते काय गावंढळ बोलतो. आवडलंच बोलतो. आता मी इथं बोलतो ही मी आणली तांदळाची गुणी, तर ही मला बोलते असं नका बोलू, वाडा कोलम तांदळ. काय बोलली तू? काय बोलली? वाडा कोलम जिरा राईस. अरे वाडा कोलम म्हणजे तांदळाचीच गुणी झाली ना मित्रांनो. हे चावल. आणि याला काय बोलू? हे साखर नाही बोलायचं, शुगर. साखर ओके. साखर म्हणजे साखराची क्वालिटी नाही का, बारीक तुकडा साखर. अरे वा, म्हणजे बघा मित्रांनो, म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलणं आता चूक झालेली आहे. तर इसका जवाब जनता मागेगी. बघू शकता आता FMC वरनं हे सर्व सामान घेऊन आलो. आणि ही गोणी मी 4 माळ्यावरती घेऊन आलो. आणि ही फक्त काय घेऊन आली, ती घेऊन ये रे तिकडं. मी आणली ती तांदळाची. थांबा, तू घेऊन ये तिकडं, ती थैली घेऊन ये. हा बघा, मी 4 माळे चढून मी तांदळाची गोणी घेऊन आलो आणि हातामध्ये ही दुधाची थैली घेऊन आलो. बरं, मग थैली नाही, ही काय बोलू, हे पिशवी, दुधाची पिशवी घेऊन आली. बघा, पहिली और मैं थैली. चला मित्रांनो, आता बघूया आता जेवणाचं काय, पोटा पाण्याचं काय. डाळ भात. वापस डाळ भात. तर मित्रांनो, आता आपल्याला लावायची आहे कपड्याची मशीन, कारण की आपल्या घरामध्ये कोणी कपडे धुत नाही. तर बघू शकता आता आपण सगळे कपडे टाकूया मशीनमध्ये फर्स्ट क्लास पैकी. कारण की मशीनची जबाबदारी फक्त माझ्याकडे आहे कपडे धुण्याची. तर ही कपड्याची मशीन फक्त मीच चालू करतो, बाकी कोणी नाही. तर त्यासाठी घेऊया आपण सर्फ एक्सेल पावडर. मित्रांनो, ऑलरेडी आपण याच्यामध्ये कपडे टाकलेले आहेत. कॅमेरामॅन कपडा दिखाव. बघू शकता कपडे टाकलेले आहे मस्त वेगळे. इकडे सर्फ एक्सेल टाकलेलं आहे आपण. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर घेऊया आपण मस्तपैकी लिक्विड. हे सर्फ एक्सेलचं लिक्विड आहे, मी बॉटलमध्ये भरून ठेवत असतो 2 लिटरचं आणून. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण लिक्विड पण टाकून दिले. कोणी वरतून
मी वरतूनच टाकतो. चलो अभी इसको करेंगे स्टार्ट. आणि या मशीन बद्दल माहिती मी थोड्या दिवसांनी देणार आहे. वर्लपूलची मशीन आहे, खूप छान आहे. तिचा टब क्लीन कसा करायचा, तिला कशी यूज करायची, तिचा पूर्ण मी डेमो देणार आहे. कॅमेरामॅन इधर दिखाओ. आता करूया आपण हिला ऑन. ही झाली ऑन. थोडा ऊपर दिखाओ कॅमेरामॅन. ही झाली आता ऑन. P1 आहे ही. P2 वरती सेट करायची, पाणी सेट करायचं आणि मशीन स्टार्ट. तर हिचा रिव्ह्यू मी एक बनवून टाकणार आहे, याचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. कळालं? तर चला आता बघूया किचनमध्ये आज काय बनतंय काय नाही. उसके लिए आपण हो जाएंगे तयार. तर आज काय बनतंय आपल्या घरामध्ये स्पेशल, तर बघू शकता मित्रांनो. इकडे तर मला दिसतंय बेसन. अरे बाप रे. आणि इकडे कांदा कोथिंबीर. काय आज स्पेशल बाबा. चला बघूया मित्रांनो काय स्पेशल आहे. गेस करूया काय होणार आहे. बेसनाचं काय बनवू शकते, बेसनाची भाजीच बनवू शकते. पण आज काय बेसन खाण्याची इच्छा नाही, पण बघू काय होणार आहे. चला गॅस पेटवलेला आहे, मस्तपैकी तावा ठेवलेला आहे त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये मस्तपैकी आहे बेसनामध्ये कांदा आणि कोथिंबीर. सरप्राईज आहे तुम्हाला. सरप्राइज? ये कौन सा सरप्राइज है हो? खाने के बाद पता चलो. बघू शकता. आता घेतली हळद. झटपट. आता हे अर्धा चम्मच हळद. त्याच्यानंतर घेतलंय मीठ पण. आधा चम्मच. और उसके बाद आ गए एवरेस्ट का तीखा लाल. नहीं, लाल मिर्ची चटनी है ना. घर का तीखा लाल. अच्छा, घर का तीखा लाल है क्या? अरे बहुत होशियार है वो. दाल चावल खिला खिला के जान लेगी एक दिन ये. नुसतं डाळ भात हा. तर आता याचं काय होणार आहे. आता हे केलेलं आहे मिक्स. अरे बाप रे, इसके अंदर तो पानिया डाल दिया हो. बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून मस्त याला मिक्स करायची पद्धत सुरू आहे. मॅग्नेट करून ठेवणार आहे का तू? येस. अच्छा, बघू शकता कशा प्रकारे मॅग्नेट करायचं काम चालू आहे बेसनाला. बेसनामध्ये एवढं सारं सामान टाकून आणखी पाणी. आणि हे कशाबरोबर खायचं? डाळ. हा, ये तो अलग ही फ्रॉड चल रहा है. बघू शकता मित्रांनो, हे काय केलंय. कडी नाही, मोहब्बत शरबत झाला असं वाटायला लागलं. आता असंच खायला देणार आहे मी तुम्हाला. बघूया मित्रांनो काय आहे. तेल थोडस काढून घेते मी वाटीमध्ये. चला इकडे थोडस तेल काढून घेतलेलं आहे मॅडमनी छान पद्धतीने. आणि आमच्या ब्लॉगला बघत जावा मित्रांनो. थोडं व्ह्यूज वाढवा. थोडे ब्लॉग बघा. आमच्या यूट्यूब चॅनलवरती विजिट करा, सबस्क्राईब करा. बघा. आणि तव्यावरती मस्तपैकी छानपैकी तेल टाकून झालेलं आहे.
सांगा काय मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये लवकर. इथं ऑमलेट हो गया है. बघा मित्रांनो, दिवसा डाळ भात, रात्री डाळ भात आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला असं अंड्याचं लालच देऊन बेसनाचं ऑमलेट बनवलेलं आहे. बेसनाचं ऑमलेट आहे ना. अहो, याला बेसन पोळा बोलतात. अच्छा, चिल्ला बना दिया हो. इट्स नॉट. आपल्या मराठी भाषेमध्ये याला बेसन पोळा म्हणतो. बघा मित्रांनो, कसं छानपैकी बेसन पोळा बनवला आहे. म्हणजे आता जेवणाचं टेन्शन नाही. सकाळचा भात, सकाळची डाळ आणि थोडा बेसनाचा पोळा खाऊन मस्तपैकी लोळा असं काम झालेलं आहे आता. तर नमस्कार मित्रांनो. तर आपल्या घरात भूत कसं आहे त्याला कसं ओळखायचं आम्ही सांगणार. हे तांब्या भटकन थांबला. भटकन समजा भटकन नाही तुमच्या रे. घरात भूत आहे. अजून असं झाला असं म्हणजे नाहीये. अरे बाबा मुंह में से सुपारी निकल के पाए. मैडम अभी सुपारी खाया दिया तो खाएगा. तो इधर फोकस करो. कैमरामैन फोकस. ऐसे अंधविश्वास को गाइस कभी मानना नहीं चाहिए. ये ढंगी बाबू बनेगा बड़े. मतलब आता आमच्या घरात भूत प्रेत नाही आहे. अरे बापरे. आणि इकडे आपली मशीन मधले कपडे पण धुवून झालेले आहेत मित्रांनो. आता याला करूया आपण बंद. कारण की आपली मशीनीमधले एकदम कपडे एकदम बघू शकता. दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे छानपैकी कपडे धुवून झालेले आहेत. आणि याला आता मस्तपैकी एकदम आपण वाळू घालूया. चलो. तर मित्रांनो, आपले कपडे झालेत धुवून आणि आता हे घालूया वाळू. एकदम पद्धतशीर कार्यक्रम झालेला आहे कपड्यांचा. काही कुणाला सांगायची गरज नाही. माझं पॅन्ट धु, माझं शर्ट धु, मस्तपैकी मशीनमध्ये टाकायचे आणि काम खतम. तुम्ही पण घ्या. मोबाईल घेण्यापेक्षा लोनवरती मशीनच घ्या. फायदे में रहोगे. तर चला, कपडे वाळून झालेले आहेत मित्रांनो. आता भेटूया डायरेक्ट. चला. तर बघू शकता तुम्ही डाळ भात आणि इकडे दिलाय बेसनाचा पोळा. तर मित्रांनो, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये किती वेळा दाखवतो ते फक्त तुम्ही असं डेली बघत राहा. आणि आता घेऊया जेवून फर्स्ट क्लासपैकी. आणि आमच्या मॅडम पण येत आहेत आणि जेवण करूया मस्त आरामशीर. आणि 39.2K काय 39.2K हां, ते इंस्टाग्रामवरती. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथे संपूया. मस्तपैकी जेवण करूया आणि झोपूया. तर माझ्याकडून सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. चलो बाय.